नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे आर-आर-बी ए-एल-पीची जी व्हॅकन्सी आहे ती आलेली आहे. तब्बल 5,696 पदांकरिता ही व्हॅकन्सीची नोटिफिकेशन आलेलं आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे नोटिफिकेशन आहे. तर जर बघितलं तुम्ही तर इथं बघू शकता, की उद्यापासून ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत 20/1/2024 पासून ते 19/2/2024 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आणि तुम्हाला जर बघायला तर मॉडिफिकेशन जे आहे ॲप्लिकेशनमध्ये ते करायचं आहे 20/2/2024 ते 29/2/2024 या वेळेत काय करू शकता तुम्ही मॉडिफिकेशन. त्याच्यानंतर जर बघितलं तर याची जी आहे एज तुम्हाला पाहिजे 18 ते 30 वर्ष पाहिजे. ह्याच्यानुसार ते एज रिलॅक्सेशन राहणार आहे कॅटेगरीनुसार आणि टोटल बघितलं तर 5,696 एवढी पदासाठी ही व्हॅकन्सी असणार आहे. आता आपण जाऊयात सिलेबसकडे जो की महत्त्वपूर्ण पार्ट आहे की काय असणार आहे. सगळ्यात पहिले जर बघितलं तर याच्यासाठी जर पाहिलं तर 3 स्टेजेस असणार आहेत. 3 सी-बी-टीज असणार आहेत आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल असणार आहे. असे 5 स्टेजेस असणार आहे याच्या. ओके. तर तुम्ही जर पाहिलं तर याची फर्स्ट स्टेज सी-बी-टी असणार आहे. सेकंड स्टेज सी-बी-टी त्याच्यानंतरनं जर बघितलं तर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असते. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेवी असेल आणि मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. या 5 स्टेजेस आहेत कंप्लीट असणार आहेत. ओके. कंप्लीट स्टेज असेल तर सी-बी-टी 1 मध्ये जर बघितलं तुम्हाला तर सी-बी-टीसाठी काय करायला लागतं की ज्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय व्हायला आता क्वालिफिकेशनसाठी सांगितलेलं आहे त्यांनी काय पहिले तर सांगेल पॅटर्न सांगेल एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस सांगेल. तर 60 मिनिटाचं असेल हे. त्याच्यानंतर 75 क्वेश्चन असणार आहेत. एक क्वेश्चन एका मार्कासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर क्वालिफाइंग नेचर असणार आहे. ई-डब्ल्यू-एस आणि ओपनसाठी असणार आहे 40% मार्क घ्यावे लागते तुम्हाला 75च्या. ओ-बी-सी, एन-सी-एलसाठी 30%, एस-सीसाठी 30%, त्याच्यानंतर एस-टीसाठी 25% एवढं तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला सेकंड स्टेजला जाल तुम्ही. आता मॅथेमॅटिक्समध्ये बघा काय आहे. पहिलं तर ते आहे नंबर सिस्टम असणार आहे. बॉड मास असेल, डेसिमल्स असतील, फ्रॅक्शन असणार आहे. एल-सी-एम, एच-सी-एफ असेल, रेशिओ अँड प्रोपोर्शन असेल, पर्सेंटेज असणार आहे, मेन्शुरेशन असेल, टाईम अँड वर्क असेल, टाईम अँड डिस्टन्स असणार आहे, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल, अल्जेब्रा असणार आहे, जिओमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री असेल, त्याच्यानंतर एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स असेल, स्क्वेअर रूट असेल, एज कॅल्क्युलेशन असतील, कॅलेंडर अँड क्लॉक असेल, पाईप अँड सेस्टन्स असणार आहे. मेंटल ॲबिलिटीमध्ये जर बघितलं तर ॲनालॉजीज आहेत, अल्फान्यूमेरिकल अँड नंबर सीरीज असणार आहे, कोडिंग अँड डिकोडिंग असेल, मॅथेमॅटिकल ऑपरेशन असतील, रिलेशनशिप असणार आहे, त्याच्यानंतर सिलोजिझम असेल, जम्बलिंग असेल, वेन डायग्राम असेल, डेटा इंटरप्रिटेशन आणि सफिशियन्सी असेल, कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग असणार आहे. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन असेल, त्याच्यानंतर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस, एनालिटिकल रिझनिंग आहे, क्लासिफिकेशन असेल, डायरेक्शन आहे, स्टेटमेंटमध्ये आर्ग्युमेंट अँड अजम्पशन एक्सेट्रा असेल. जनरल सायन्समध्ये सिलेबस शॅल कव्हर द फिजिक्स, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्सेस ऑफ 10th स्टँडर्ड असेल. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, स्पोर्ट्स असेल, कल्चर असेल, पर्सनॅलिटी असेल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिक्स असणार आहे. हा होता सी-बी-टी 1चा सिलेबस जो की तुम्हाला असणार आहे. पहिले तर सी-बी-टी 1 करायला लागेल, त्याच्यात सी-बी-टी 2 कडे जाऊयात. तर मला वाटतं की तुम्हाला प्रोसेस कळाली असेल काय असेल ती. सी-बी-टी 1 जाईल आणि सी-बी-टी 2 त्याच्यानंतर ना जेवढं व्हॅकन्सी आहे त्याच्या 15 पट म्हणजे 10 असतील, तर काय करतील की त्याच्या 15 टाइप्स म्हणजे 150 स्टुडंटला सी-बी-टी 2 साठी क्वालिफाय केलं जाणार आहे सी-बी-टी 2 साठी. आता त्याचा पॅटर्न आणि या गोष्टी काय करूयात आपण की काय करूया त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी याची माहिती देईन. तर आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.